श्री स्वामी समर्थ श्रोते हो. अचानक पाठीमध्ये पेन व्हायला लागला. काय होत होतं? नक्की ते काहीच कारण कळतच नव्हतं काय झालेलं आहे ते. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा अनुभव ठाण्याच्या दादांचा आहे. खरंच काही गोष्टी अगदी विलक्षण असतात, की ज्या गोष्टींवर विश्वास ठेवावा की नाही. पण जिथं स्वामी महाराज आहे तिथं अशक्य असं काहीच नाही. अशक्यही शक्य करतात ते फक्त आपले स्वामी महाराज. तर बघा आजचा अनुभव दादांचा खूप सुंदर आहे. सर्वात प्रथम स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा आणि दादांच्या शब्दात तो अनुभव आपण आता ऐकूया. दादा म्हणतात, आज मी जे आहे ते स्वामी महाराजांच्याच कृपेने आहेत. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार माझा मुजरा. गोष्ट आहे 2024 साली माझ्यासोबत घडलेली. मी यंगेस्ट बॉय म्हणजे तरुण मुलगा आणि माझ्यासोबत हे घडतंय याचा मला खूप एक विलक्षण अनुभव स्वामी महाराजांनी दिलेला आहे. माझ्या बहिणीकडे होता स्वामी समर्थ महाराजांचा सोहळा आणि ज्या सोहळ्यासाठी आम्ही सगळी फॅमिली अगदी आनंदाने तिथे गेलेलो होतो. आम्ही मुळात लहानपणापासूनच आई-वडिलांनी आमच्यावर केलेले संस्कार म्हणजे स्वामी सेवेचे आणि ताईच्याही घरी मुळात तिच्याही घरातली फॅमिली जी आहे ती स्वामी सेवेकरी. आम्ही ताईकडे सोहळा होता. सोहळ्यासाठी आम्ही गेलो आणि जसं मी स्वामी समर्थ महाराजांना सजवत होतो, तर अचानक माझ्या पाठीमध्ये पेन व्हायला लागला. खूपच त्रास व्हायला लागला, की मला बसणं, उभं राहणं मला अवघड व्हायला लागला. खूप घाम फुटायला लागला. नेमकं कारण कळत नव्हतं, की काय झालेलं तरी काय आहे? सगळे म्हणत होते, "हे कर, ते कर." सगळे उपाय अगदी कमीत कमी 3 ते 4 तासामध्ये नको-नको ते सगळं काही करून झालेलं होतं. पण काही फरक पडत नव्हता. शेवटी एका नातेवाईकाने मला गोळी आणून दिली. ती गोळी घेतली, पण तेवढ्यापुरतं माझा पेन फक्त थांबलेला होता 15 ते 20 मिनिटासाठी. पण जे आहे ते सगळं तसंच चालू होतं. काय करावं निदान काहीही कळत नव्हतं. शेवटी पर्याय होता, आता जे असेल ते डॉक्टरांकडे जाऊन करूया. तेवढ्यात माझी बहीण मला बोलली, की "थांब जरा." तर ताईने जे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांना जे लेपन करतो आपण, तर ते लेपन तिने माझ्या पाठीला लावलं. त्याच्यानेही मला फक्त थोडा वेळच फरक पडला. त्याच्यानंतर जशी अवस्था होती तशीच झाली. डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर मी फक्त स्वामी समर्थ महाराजांसमोर 2 मिनिटं उभा राहिलो आणि महाराजांना म्हणालो, "महाराज, हे हृदय जे आहे हे माझं नाहीये, हे तुमचं आहे. ते कसं चालवायचं हे मला काहीच माहिती नाहीये." आणि तिथून महाराजांना मुजरा करून मी निघालो. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केला आणि डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि पुढचा कदाचित केव्हा येऊ शकतो हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला काही टेस्ट करावे लागतील. आम्ही काही वेळ न घालवता आता सगळी फॅमिली घाबरून गेलेली होती आणि मुळात माझ्यासोबत माझं लग्न जुळलेलं होतं. तर माझ्यासोबत माझी फियांसी पण होती. तर तिला थोडंसं ह्या गोष्टीचा हे झाला. पण मी तिला म्हटलं, "हे बघ, विश्वास ठेवायचा असेल तर ठेव. कारण हे माझं जे हृदय आहे ते माझं नाहीये, ते स्वामी समर्थ महाराजांचं आहे. आता याच्या पुढचं तुला किती विचार करायचे तू करू शकते." मी स्पष्ट मत माझं मांडून मोकळा झालो. आणि त्याचबरोबर मग पुढच्या प्रोसेससाठी आम्ही कामाला लागलो. पुढची प्रोसेस केली. त्याच्यानंतर ते ई-सी-जी वगैरे जे असतं ते केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांच्यात पण असं निदर्शनास आलं, की इथं कार्डिएक जे आहे ते येऊन गेलेलं म्हणजे यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे. मग आता ते त्याच्यामध्ये जे होते ते 3 स्लॉट होते. आता हे कसं करायचं, काय करायचं त्याचं नियोजन आम्हाला डॉक्टर सांगू लागले. आम्ही रिपोर्ट जेव्हा घेऊन आले परत त्यावेळेला सांगू लागले. आता त्याच्यासाठी खर्च होणार होता भरपूर. मी स्वामींना म्हटलं, "स्वामी बघा माझ्याकडे पैसा आता नाहीये." पण अचानक त्यावेळेला मला समजलं, की गड्या आपण मेडिक्लेम काढलेला आहे. बघा अशा वेळेला काही सुचतही नाही. अगदी तसंच माझंही झालं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये वगैरे जे काही आहे ते मला नेण्यात आलं. तिथंही मी विनंती केली महाराजांना अगोदर, की "महाराज बघा, जे असेल ते तुम्हीच आहात. मला काही माहिती नाही." आणि माझा माझा तारक मंत्राचा जप करत मी त्या याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये मी गेलो. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आणि ज्यावेळेला जे मेन डॉक्टर आहे ते डॉक्टर आले. त्यांनी माझे रिपोर्ट्स बघितले आणि ते डॉक्टर तिथं अवेलेबल नसल्या कारणाने त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. तर त्यांना थोडा वेळ झालेला होता. त्यांनी ते रिपोर्ट अगोदर बघितलेले नव्हते. तर फक्त बोलणं ह्या डॉक्टरांचं आणि त्या डॉक्टरांच्या बोलण्यावरून ते डॉक्टर तिथं आलेले होते. मग जेव्हा डॉक्टरांनी ते रिपोर्ट सगळे बघितले त्यावेळेला डॉक्टर बोलले, "अरे तुला तर हे काही करायची गरजच नाहीये."
म्हटलं, "असं कसं होऊ शकतं डॉक्टर?" ते म्हटले, "हो, मी सांगतोय ना तुला, हे करायची काहीच गरज नाही. गोळ्यांनी तुझं नॉर्मल सगळं काही होऊन जाईल." आता तिथं म्हणजे मला एक वाटलं, की हा माझ्या स्वामी समर्थ महाराजांचाच चमत्कार आहे. अगदी तिथं आनंदाने मी बाहेर आलो. सगळं काही झालं. सगळं काही व्यवस्थित झालं. मग त्यांचे जे काही 1 दिवसाचं बिल होतं, ते सगळं काही आम्ही पे केलं वगैरे सगळं झालं व्यवस्थित. आणि घरी जेव्हा आलो त्यावेळेला मला परत पुन्हा डाऊट आला म्हणून मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो. तर फॅमिली डॉक्टरने त्यांचे जे मित्र आहेत, ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांचंही हॉस्पिटल आहे, की जे हृदय विकारावरती त्या आजारावरती ते निदान करतात. म्हणजे तर त्यांना ते रिपोर्ट पाठवण्यात आले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की नाही यांना तर हृदयाचा हार्ट अटॅक आलेला आहे आणि यांच्या याच्यामध्ये 3 स्लॉट आहे. त्याचं ऑपरेशन हे करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे होणारच नाही. आता इथं मात्र माझं म्हणजे आपण म्हणतो ना, की अचानक आलेला पर्वत कसा, पहाड कसा आपल्यावर येऊन पडतो, तसंच माझं झालेलं होतं. मी खूप घाबरलो. आता मी स्वामींना म्हटलं, "स्वामी बघा, जेवढं होतं मेडिक्लेम तेवढं मी माझं वापरून झालेलं आहे. आता माझ्याकडे ₹1 नाहीये. हृदय तुमचं आहे, तुम्हाला काय करायचंय ते चालवायचं बंद पडायचं ते मला काहीच माहिती नाही." मग मी मात्र काय करत होतो, फक्त 5 दिवस मी घरात स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका होत्या आणि त्या पादुकांच्या खाली जे लेपन असायचं, ते लेपन मी फक्त हृदयाला लावत होतो. रोज 5 दिवस हे काम मी केलं. मग परत पुन्हा डॉक्टरांशी बोलणं झालं. परत ते रिपोर्ट काढण्यात आले आणि ज्यावेळेला डॉक्टरांनी ते रिपोर्ट बघितले, त्यावेळेला डॉक्टर बोलले, "आय कान्ट बिलीव्ह इट." म्हणजे माझा विश्वासच बसत नाही, की असं काही होऊ शकतं. म्हटलं, "काय झालं डॉक्टर?" तर त्यावेळेला ते बोलले, की "जे 3 स्लॉट त्या दिवशी जे होते, ते आता नाहीये. कुठं गेले ते?" हा एक मोठा चमत्कारच आहे. पण त्यावेळेला मला मात्र समजलं होतं, हे दुसरे-तिसरे कोणी नाही, माझे स्वामीच आहेत. आणि स्वामी महाराजांनी सांगितलेलंच आहे. स्वामींच्या तारक मंत्रातच दिलेलं आहेत ना, "आज्ञे विना काळ ना नेई त्याला." म्हणजे काळाला सुद्धा शरणागती घ्यावी लागते स्वामी समर्थ महाराजांसमोर. अगदी माझ्याही बाबतीत तेच घडलेलं होतं आणि मला माहिती होतं हे दुसरं-तिसरं कोणी नाही, फक्त माझ्या बापानेच हे केलेलं आहे. आणि खरंच मला त्या दिवशी एवढं रडायला आलं, एवढं रडायला आलं, की अशक्य ही शक्य करतील नाही, तर अशक्य ही शक्य करतातच माझे स्वामी. हा मला एकदम प्रचंड आणि अद्भुत असा अनुभव ज्या दिवशी आला, त्या दिवशी खरोखर मी भरभरून पावलो आणि काय बोलावं मला याच्यावरती काहीही सुचलं नाही त्या दिवशी. पण मी महाराजांचे मनोभावे खूप खूप आभार मानले. तर हा माझा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, खरंच महाराजांच्या तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, की अशक्य ही शक्य अशक्य ज्या गोष्टी असतात ते शक्य करण्याची ताकद त्या तारक मंत्रात आहे. कारण तारक मंत्र म्हटला म्हणजे त्यातच तारणारे आपले स्वामी महाराज आणि त्यांनीच साक्षात आपल्याला दिलेला हा तारक मंत्र आहे त्यांच्याच मुखातून. तर दादांना जे प्रचिती आली, "आज्ञे विना काळ ना नेई त्याला." खरंच अद्भुत आहे सगळं काही. दादा, खरंच तुमचा अनुभव खूप छान होता आणि स्वामी महाराज अशीच तुमच्यावरती कृपा राहू देत. अशीच ही स्वामीचरणी प्रार्थना करणार आहेत आणि आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल, तर आत्ताच करा. जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. तर चला श्रोते हो, केलेली सेवा सर्व स्वामीचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.